नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल. शोध सत्यतेचा. पुढे युक्तिवाद झाला. त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती, पोलीस कस्टडी. त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे. त्याच्यावर 21 डिसेंबरला 15 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती. त्यापैकी तेच मुद्दे 10 मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा, यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची. त्याच्यामुळे दोन्ही सरकारी पलीकडून घाल ना खाली. पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे. तर मोका लावण्यात आलं असे सर. नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये. कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाहीये. कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉशनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही. मोका लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात? मोका लावला असेल तर काय अडचणी निर्माण होऊ शकतात? आता पुढच्या वेळेस आम्ही मोका लावल्याने काय त्यांचा तसे ह्या आतापर्यंतचा जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे. पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाही. की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेलं आहे. त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा. त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता. त्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही. आता आम्ही जमानतचा अर्ज आज दाखल केलेला आहे. त्याच्यावर 2-3 दिवसात सुनावणी अपेक्षित आहे ह्या गुन्ह्यामध्ये. MCR झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे. त्याच्यावरची कोर्टाच्या याच्याप्रमाणे 2-3 दिवसात. पण मकोका दाखल झाला तर यामध्ये काय प्रोसेस असणार आहे पुढे? मकोका दाखल झाला तर ते कुठल्या कस्टडी? नाही, त्यांना पुन्हा कस्टडी मागतील ना, ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील. मोका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे, कोर्ट आहे, त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल. कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट्स होते त्यावेळेस 10 मुद्दे काय होते? 10 मुद्दे काय होते? नवीन काही नव्हतं त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता आहे. त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे. आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात राज्यात आहे, बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे. असे मुद्दे होते. ते सगळे गुन्हे कोर्टाने काय ग्राह्य धरले नाही. कस्टडी देण्याचे कोर्टाने नाकारलेला आहे. मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.